जय शिवराय मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। तर या योजनेमध्ये तुम्ही पाहिलेच असाल, पूर्वी शासनाच्या माध्यमातून एक नवीन घोषणा करण्यात आली होती की जर आमचे सरकार परत आले तर सर्व महिलांच्या खात्यामध्ये 2100 रुपये प्रति हप्त्यानुसार त्या सर्व पात्र महिलांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहेत। तर मित्रांनो, सध्या नवीन सरकार पण स्थापन झालं आहे आणि महायुतीचं सरकार पण आलं, परंतु आता ह्या सर्व महिलांना आशा लागली आहे की त्यांना कधी त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार। तर मित्रांनो, याच्याविषयीचे एक महत्त्वाचं अपडेट हे आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न करणार आहोत। तर मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर या ठिकाणी दिसत असलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करा आणि आम्हाला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला अशा प्रकारचे संपूर्ण नवीन योजना व माहिती अपडेट तुमच्यापर्यंत वेळोवेळी पोहोचत राहतील। तर मित्रांनो, तुम्ही जर पाहिलेच असेल, शासनाच्या पहिल्या घोषणेमध्ये होतं की जर आमचं सरकार आलं तर ज्या काही पात्र महिला आहेत तर अशा सर्व पात्र महिलांच्या खात्यामध्ये प्रति महिना 2100 रुपये देण्यात येणार आहे। तर मित्रांनो, याच्यामध्ये शासनाच्या माध्यमातून अजून कोणत्याही प्रकारचा प्रस्ताव असेल किंवा GR असेल तर तो काढण्यात आलेला नाही। त्याच्यामुळं जसं रनिंगमध्ये 1500 रुपये महिना चालू आहे तर असाच 1500 रुपये महिना डिसेंबर आणि जानेवारी महिन्याच्या दोन्ही हप्त्याचे एकत्र पैसे हे सर्व पात्र महिलांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहेत। आता याच्यामध्ये तुम्ही पाहिलेच असेल की एक सोशल मीडियाद्वारे एक बातमी पसरत आहे की बऱ्याच काही महिला याच्यामध्ये अपात्र होणार आहेत। आता नेमक्या अपात्र होणाऱ्या महिला कोणत्या? तर ह्या अपात्र होणाऱ्या महिला ज्या महिला संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी आहेत, ज्यांना पूर्वीपासूनच त्यांना शासनाकडून पगार येते, तर अशा सर्व महिला याच्यामध्ये अपात्र करण्यात येणार आहेत। आणि ज्या महिलांनी आतापर्यंत कधीही कोणत्या योजनेचा लाभ घेतला नाही तर अशा महिलांना इथून समोर योजना चालूच राहणार आहे, त्यांची योजना बंद होणार नाही। कारण की संजय गांधी निराधार योजनेला जे तुमचं आधार लिंक आहे तेच आधार जर तुमचं लाडकी बहीण योजनेला जर लिंक असेल तर तुम्हाला या योजनेमधून सरळ अपात्र करण्यात येणार आहे। कारण याच्यामध्ये सिस्टीम पण सोपी आहे, कारण की तुम्हाला फक्त एका आधारावर तुम्ही एकाच योजनेचा लाभ घेऊ शकता। त्याच्यामुळं ज्या महिलांचा आधार संजय गांधी निराधार योजनेला लिंक आहे तर अशा महिलांना याच्यामध्ये लाभ मिळणार नाही। आता नेमका येणारा हप्ता महिलांच्या खात्यामध्ये कधी जमा होणार आहे? तर मित्रांनो, याच्यामध्ये डिसेंबर व जानेवारी महिन्याचे दोन्ही एकत्र हप्ते आता जमा होणार होते, परंतु आता डिसेंबर महिन्याच्या 15 तारखेपर्यंत जे येणारा हप्ता आहे तर तो पात्र महिलांच्या खात्यामध्ये जमा होऊ शकतो। आणि जर शासनाच्या माध्यमातून वाढीव निधी जर देण्यात आला याच्यामध्ये तर प्रत्येक महिलांच्या खात्यामध्ये 2100 रुपये असे नवीन वर्षापासून सर्व पात्र महिलांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात होणार आहे। परंतु शासनाच्या माध्यमातून हा GR न काढल्यामुळे सध्या फक्त 1500 रुपये प्रति महिना सर्व महिलांच्या पात्र खात्यामध्ये जमा होणार आहे। तर मित्रांनो, याच्यामध्ये ज्या महिलांचं आधार संजय गांधी निराधार योजनेला लिंक आहे तर अशा सर्व महिलांना याच्यामध्ये अपात्र करण्यात येणार आहे। कारण की मोठ्या प्रमाणामध्ये बोगस लाभार्थी सुद्धा याचा लाभ घेत असतात आणि आता याच्यानंतर सर्व अर्जाची छाननी होणार आहे आणि या छाननी अंतर्गत ज्या ज्या महिला अपात्र होतील तर त्या सर्व महिलांना या योजनेपासून वंचित ठेवण्यात येणार आहे। तर मित्रांनो, हे होतं महत्त्वपूर्ण अपडेट, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। ते अपडेट आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न केले। हे अपडेट नेमकं तुम्हाला कसं वाटलं आणि तुम्हाला जर काही अडचणी असेल तर आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा, जेणेकरून आम्ही तुम्हाला त्याची पूर्णपणे माहिती देऊ। चला तर मित्रांनो, भेटत राहू नवीन माहितीसह नवीन व्हिडिओसह। धन्यवाद।